धुळे आणि नंदुरबार जिल्हा बँकेने यावर्षी पीक कर्जाची महाराष्ट्रात सर्वाधिक वसुली केली आहे। जिल्हा बँकेने यावर्षी 90% कर्ज वसुलीचं उद्दिष्ट साध्य केलं। जिल्हा बँकेने यावर्षी 300 कोटींपेक्षा अधिक खरीप पीक कर्ज वसुली केली असून 26,000 शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची परतफेड केली आहे। संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी तहसीलदारी हा नवा उपक्रम सुरू केला आणि या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारीचं ऑनलाईन पद्धतीने लगेच निवारण केलं जाणार आहे। परभणी संभाजीनगर रेल्वे महामार्गावरील भीमनगर परिसरात वारंवार रेल्वे क्रॉसिंग बंद होत असल्याने वाहतूक कोंडी होते आहे। त्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्ग तयारी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। नागपूरच्या कामठी मौदा तालुक्यातील बांधकाम कामगारांना आजपासून गृहउपयोगी साहित्याचं वाटप करण्यात येतं आहे। बीडगाव नगरपंचायत क्षेत्रातील मजुरांना किट वाटप करणं सुरू झालंय। पालकमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना हे साहित्य वाटप केलं जातं। वैजापूर तालुक्यातील जिरी इथे बिबट्याने एका महिलेवर हल्ला केला। या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला। गेल्या 1.5 महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात 3 जणांचे बळी गेलेत। त्यामुळे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली। नाशिककरांसाठी आनंदाची बातमी अशी की नाशिकहून अयोध्येला विमानसेवा सुरू झाली। नाशिकच्या ओझर विमानतळावरून 31 मार्चच्या मध्यरात्रीपासून प्रमुख 35 शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू करण्यात आली आहे। हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झालेल्या IAS अधिकारी अंजली रमेश यांनी पदभार स्वीकारला आहे। त्यांची मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात बदली झाली आहे। चाळीसगाव शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। शाळकरी मुलांसह वृद्धांना आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो। यावेळी घरी परतणाऱ्या शाळकरी मुलींवर कुत्र्यानं हल्ला चढवत तिचा चावा घेतलाय। ही सर्व घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत भाज्यांची आवक वाढली। शिमला मिरचीचे भाव वाढलेले असून शेवगा कारले यांचे भाव कमी झाले। छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एप्रिलपासूनच मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीवर भर दिला होता। मात्र तरीही गतवर्षीचा 185 कोटी वसुलीचा रेकॉर्ड ब्रेक करणं प्रशासनाला जमलं असून 700 कोटींच्या टार्गेट पुढे 183 कोटींचीच वसुली करण्यात यश आलंय। शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पाबळ कानूर मेसाई या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली। या भागातील बंधारे कोरडे पडलेत तर विहिरींनीही तळ गाठला असून त्वरित टँकर चालू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडे कर्ज मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती। अहिल्यानगर जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत कर्ज मर्यादा 30,000 रुपयांवरून 40,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला। अमरावती शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्यानं शहरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। शहरातील नाल्याही तुंबलेचं दिसून येत आहे। तर या समस्येकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे। नागपूर जिल्ह्यातील नरखेडे नगर परिषदेत जलपुरवठा व्यवस्थेत असणाऱ्या त्रुटींमुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होतोय आणि दूषित पाण्यामुळे नरखेड शहरातील लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही। अकोला जिल्ह्यात उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। लहान मोठ्या धरणांमधील 29 धरणांमधील साठा 35% आला आहे तर 64 गावांची तहान भागवणाऱ्या महान इथल्या काटेपूर्णा धरणात 25% जलसाठा शिल्लक आहे। बुलढाण्यात 25 ते 30 प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसवर अचानक एका व्यक्तीने हातोड्याच्या साह्याने हल्ला केला। बसच्या काचा फोडल्यानं प्रवासी भयभीत झालेत आणि यावेळी बस फोडणाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत बस जागची हलणार नाही असा आक्रमक पवित्रा बस चालकाने घेतला। जळगाव जिल्ह्यातील तूर हमीभाव खरेदी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे। 8 एप्रिलपर्यंत तूर खरेदी नोंदणीला मुदतवाढ दिल्यानं तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। कोल्हापुरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। राधानगरी चंदगड परिसरात पावसाच्या सरी बरसल्या। वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाल्यानं नागरिकांची तारंबळ उडाली। विदर्भाच्या काही भागात पुढील 2 ते 3 दिवसात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला। वाशिमच्या मालेगावसह तालुक्यातील शिरपूर आणि इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला। अवकाळी पावसामुळे हळदीचं अतोनात नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। याचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त हळद उत्पादकांनी केली आहे। नाशिकमध्ये 3 दिवसांचा येलो अलर्ट देण्यात आलाय। सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यानं
पावसाची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. शहापूर तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे आंबा आणि भाजीपाला पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आणि या पावसामुळे जळगावच्या भडगाव, चाळीसगाव आणि पाचोरा परिसरातील शेतकऱ्यांचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. आता तोंडाशी आलेला घास हिरवल्यानं बळीराजा हताश झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. लोणार, शिंदखेड राजा, चिखली तसंच अन्य भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे गहू, कांद्यासह फळभाज्यांचं मोठं नुकसान झालं. चिपळूणमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानं बागायतदार हवालदिल झालेत. आंबा आणि काजू उत्पादनावर परिणाम होणार असल्यानं बागायतदार शेतकरी धास्तावलेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या युनिफाईड पेन्शन स्कीम विरोधात नांदेडमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या विभागीय कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली आणि यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या वारशांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाविरोधात सफाई कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यानं सफाई कर्मचारी आक्रमक झाले. जालना जिल्ह्यातल्या परतूर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा 7 महिन्यांपासून पगार झालेला नाहीये, त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याच्याच निषेधार्थ कामगारांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. सोलापुरात महाविद्यालय शाळा परिसरात अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याचं समोर आलंय आणि याविरोधात ठाकरे गटाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली. परमारमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जी आहे ती आंदोलकांनी केली. बीडच्या शिरूर तालुक्यातील दगडवाडी इथे गायरान जमिनीच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झालेत. काही लोक गायरान जमिनीच्या खरेदी विक्री करत असल्याचा आरोप जो आहे तो जमिनीचं संरक्षण, त्यामुळे त्या जमिनीचं संरक्षण करण्याची मागणी जी ती करण्यात आली आहे. पाण्याच्या टाकीवर सगळ्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. जळगावात सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होताना दिसते आणि सोन्याच्या दरात प्रतितोळा 500 रुपयांची दरवाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात सोनं 6,000 तर चांदी 7,000 वधारली आहे. तर सोन्याचा दर 93,600 रुपये प्रतितोळा असून 1,05,000 वरती पोहोचली. चांदी 1,05,000 वर पोहोचली. अलिबागच्या आगरीव पाड्यात गावामध्ये गुढीपाडव्याला उभारलेली गुढी थेट रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी उतरवली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा आजही जोपासली जाते. पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर करत महिला आठवडाभर गुढीपाडव्याचा सण साजरा करतात. पुण्यातल्या गुलटेकडी इथल्या मार्केट यार्डमध्ये आंबा महोत्सव सुरू करण्यात आला आहे. उत्पादक ते ग्रेड ग्राहक उपक्रम हा महोत्सव सुरू करण्यात आलेला आहे आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमधील उत्तम दर्जाच्या आंब्यांची चव चाखता येणार आहे. प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज न्यायालयात फेटाळण्यात आला. कोल्हापूर सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा कोरटकरला जामीन अर्ज फेटाळला. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर अटकेत आहे. इंडियाज गॉट टॅलेंट शोबाबत रणवीर अहलाबादिया आणि त्याचा साथीदार आशिष चंचलानी सुप्रीम कोर्टात दणका बसलेला आहे. अलाहाबादियाची पासपोर्टची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली तर मागणी मान्य केली तर तपासावर परिणाम होईल असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. दरम्यान या प्रकरणाची सुनावणी 11 एप्रिलला होणार आहे. पुण्यातील मुकुंद भवन ट्रस्टनं बेकायदेशीररित्या जागा बळकावल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसलेंनी केला. सातारा राजघराण्याची जागा देखील ट्रस्टने बळकावली असून याची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती उदयनराजे भोसलेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर प्रवास आजपासून महागला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आजपासून टोल दरात 19% वाढ केली आहे. छोट्या वाहनांना 1,080 ऐवजी 1,290 रुपये मोजावे लागणार आहे. टोरेस आर्थिक घोटाळा तपासात ईडीच्या हाती धक्कादायक माहिती लागलेली आहे. कथित फिक्सर ललन सिंग आणि एका आधुनिक मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कमधील महत्त्वाचे संबंध असून ब्लॅक अँड व्हाईट करण्यासाठी क्रिप्टोचा वापर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुलनं जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असता 4 एप्रिलपर्यंत सुनावणी स्थगित करत पोलिसांना उत्तर दाखल करण्याचे कोर्टाने निर्देश दिले. पंकजा मुंडे यांच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांनी केलं. मी पंकजा मुंडेंविरोधात लढावं असं धनंजय मुंडे यांना वाटलं होतं असा गोप्यस्फोटही अंजली दमानिया यांनी केला. राज ठाकरेंनी हिंदूंच्या श्रद्धेविषयी बोलताना जरा जपून बोललं पाहिजे असं आवाहन समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटेंनी केलंय. दरम्यान आपल्याला सगळं कळतं, बाकीच्यांना काहीच कळत नाही असं राज ठाकरेंनी मानू नये असं एकबोटे म्हणाले. आमदार निलेश लंके कुडाळमधील एका कार्यक्रमादरम्यान भाऊक झाल्याचं बघायला मिळालं. एकेकाळचे कट्टर विरोधक शिवसेनेमध्ये एकत्र आलेले पाहून निलेश राणेंनी समाधान व्यक्त केलं. संजय पडदे, काका कुडाळकर, दत्ता सामंत यांच्यामुळे ही संघटना मोठी झाली, मी मोठा झालो अशी भावना निलेश राणेंनी बोलून दाखवली. नारायण राणे आणि नितेश राणेंना सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालय नको आहे असा आरोप विनायक राऊतांनी केला. पालकमंत्री मोठी भीमगर्जना करतात, पहाटे उठून लोकांची घरं तोडतायत, मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट द्यायला त्यांना वेळ मिळत नाही असं राऊत म्हणाले. राज्य डबघाईस आलेलं आहे आणि त्यामुळे वसुली जोरात केली जाते आणि त्यामुळे पैसा वसूल केल्याशिवाय महसूल वाढेलच कसा असा टोला वडेट्टीवारांनी लगावला. तर सामान्य माणसाची लूट होईल, गरीब व्यक्ती भरडला जाईल असा हल्लाबोलही वडेट्टीवारांनी केला. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मनातील खतखत पुन्हा एकदा समोर आली आहे. दिल्लीचे तख्त राखताना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही. चंद्रपूर जिल्ह्याचा एक जोडला तर महाराष्ट्राचा 10 नंबर विकास होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ChatGPT आणि ट्विटरने घिबली फोटो एडिटरचा नवा ट्रेंड सोशल मीडियावरती आणलेला आहे. यानंतर जगभरात सगळ्यांनीच हे ट्रेंड उचलून धरलेला आहे. दरम्यान राज्यातील पहिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना देखील या ट्रेंडची भुरळ पडली. तटकरेंनी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ घरातील कौटुंबिक फोटो घिबलीमध्ये शेअर केले. कराडाच्या सह्याद्री साखर कारखान्याला सत्ताधारी गटाने 8,500 सभासदांच्या नोंदी जाणून बुजून रखडवून ठेवलेल्या आहेत असा आरोप भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी केला. सत्तेत आल्यानंतर सभासदांना न्याय देत रखडलेल्या नोंदी पूर्ण करणार असं आश्वासन आमदार मनोज घोरपडे यांनी दिलं. शेतकऱ्यांच्या कर्ज जमिनीवरनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास मंत्र्यांना गावभर फिरू देणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिला. सातारा कोल्हापूर महामार्गावर एक सुपर बाईक चालवणारा तरुण स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय आणि या तरुण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज गोरे असल्याचं दिसतंय. मात्र यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील यांनी नालासोपाऱ्यात अनेक बँकांमध्ये मराठीत व्यवहार करण्याचं पत्र दिलंय. तर येत्या 15 दिवसात चित्र बदललं नाही तर कानफटीत बसेल असा थेट इशारा मनसैनिकांनी दिला. पुण्यात इंग्रजी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. पुण्यातील लक्ष्मी रोडवर वाहतूक पोलिसांकडून लावण्यात आलेल्या इंग्रजी पाट्यांबाबत मनसेकडून विचारणा केली जाते. भारतात आहोत की इंग्लंडमध्ये असा प्रश्न मनसेने विचारला. ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी बँकेत जात बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य असण्याची मागणी केलेली आहे. मराठी दिसलं नाही तर मनसे स्टाईल दाखवणार असा इशारा देण्यात आला. मनीषा बिडवे हत्या प्रकरणात गांभीर्याने पोलिसांकडे कबुली दिलेली आहे. पैशाची मागणी आणि अनैतिक संबंधांमधून रागाच्या भरात हत्या केल्याचं आरोपींनी कबूल केलं. बीड जिल्हा कारागृहात मारहाणीच्या घटनेनंतर अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवाई यांना नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आलंय आणि अक्षय आठवलेसह इतर दोघांना नाशिक कारागृहात पाठवण्यात आल्याचं आपण बघतोय.
कळंबच्या मनीषा बिडवे खून प्रकरणी अखेर 2 आरोपींवर कळंब पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अनैतिक संबंधांमधून खून झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे। दोन्ही आरोपी बीडच्या केज तालुक्यातले आहेत। अभिनेते सयाजी शिंदे यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली। सांत्वनपर भेट घेत त्यांनी धनंजय देशमुखांना धीर दिला। खोक्या प्रकरणाच्या आडून माझ्या हत्येचा प्लॅन होता असा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आणि यावेळी त्यांनी कोठडीत पकडण्यासाठी आणि टार्गेट करण्यासाठी कसा दबाव आणला हे देखील त्यांनी आवर्जून सांगितलं। माजी आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर आणखी एक आरोप केला। बीडच्या कारागृहात आकाकडे स्पेशल फोन आहे आणि हा कराडला स्पेशल ट्रीटमेंटही दिली जाते असा आरोप सुरेश धस यांनी केला। धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोन्ही नेते सत्तेत आहेत, यास मात्र तरीही एकमेकांवर आरोप करतायत। याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारी माणसं सत्तेत असतात। तर सुरेश धसांनी केलेला आरोप अत्यंत गंभीर असून याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि याची गंभीर दखल घेत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली। सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड जिल्हा कारागृहात त्रास दिला जात असल्याचा दावा सतीश भोसलेंच्या पत्नीने केलाय। माझ्या नवऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात आहे, त्यामुळे सुरेश धस आणि आमचाही काही संबंध नाही असं सतीश भोसले यांच्या पत्नीने म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा टीपी मुंडेंनी खोक्या प्रकरणावरनं सुरेश धस यांना लक्ष केलं। जर खोके असे असतील तर तुम्ही खोके थांबवावेत आणि एवढी गुंडगिरी कशासाठी असा थेट सवाल ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी सुरेश धसांना विचारला।